वाढ झालेली नाही होती, टेम्परेचरमुळे खराब झालेला होता। तुम्ही भरपूर खतं सांगितलं होतं, हे टाकलंय सर, ते टाकलंय सर। 1 लिटर लिक्विड घेतलेलं होतं आणि 2 किलो गुळ घेतलेला होता। बरोबर, आपल्या पिकाला त्याचा फायदा होतो का? वाढ झालेली आणि 30 ते 40% तुम्ही कमी करून टाका। याची स्लरी आपल्याला 24 तासासाठी तिथं बनवून ठेवायची आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आलेलो आहे एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि एकंदरीत तुम्ही इथं पाहू शकता केळी पिकाचा प्लॉट सध्या आपल्या पाठीमागे उभा आहे। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या। मी धीरज पाटील, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव आमचा। मोबाईल नंबर सांगा दादा। माझा मोबाईल नंबर 7498 31 14 15। दादा, तुम्ही मला 1 महिन्यापूर्वी भेटले होते बरोबर? हो। त्यावेळेस आपल्या केळी पिकाची कंडिशन कशी होती? केळी पिकाची कंडिशन अशी होती की आमची वाढ झालेली नाही होती। बरोबर, त्याच्यामुळे आमचा प्लॉट थोडासा टेम्परेचरमुळे खराब झालेला होता। तुम्ही भेटले त्याच्यामुळे थोडंसं रिझल्ट आलेला आहे, मागून तुम्ही सांगितलं त्या प्रोडक्टमुळे। तुम्ही नेमकं म्हणजे केळीच्या बागेला जे खत व्यवस्थापन वगैरे केलं, तर तुम्ही भरपूर खतं सांगितलं होतं, हे टाकलंय सर, ते टाकलंय सर, भरपूर खतं तुम्ही तुमच्या केळीला टाकली, परंतु वाढ कशी झालेली होती त्यावेळेस? त्यावेळेस तेवढी म्हणायसारखी वाढ झालेली नाही होती। बरोबर, आणि आता NPK कांसोमुळे वाढ झालेली आहे, ते लिक्विड सोडलेलं होतं आम्ही तर। बरोबर, तुम्ही जे NPK कन्सो हे जे लिक्विड आहे, तर ते कशा प्रकारे त्याचा वापर केला बरं? आम्ही लिक्विड आणलं आपलं दुकानावरून आणि टाकीत द्रावण करून 1 लिटर लिक्विड घेतलेलं होतं आणि 2 किलो गुळ घेतलेला होता। बरोबर, 2 किलो गुळ ते 2 दिवस 48 घंटे आम्ही द्रावण करून भिजू घाललेलं होतं बरोबर, त्याला, आणि मग तिसऱ्या दिवशी सोडलेलं आहे त्याला। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, आपण कोणत्याही पिकाला भरपूर खतं टाकतो, परंतु तुम्ही कधी विचार करत नाही दादा, ते आपल्या पिकाला नेमकं तिथं लागू होतात का, आपल्या पिकाला त्याचा फायदा होतो का? बऱ्यापैकी आपण जी खतं टाकतो तर 30 ते 40%च जास्तीत जास्त आपल्या पिकाला लागू होतात, आणि जे काही उरलेले खतं आहेत तर ते आपल्या जमिनीमध्ये तिथंच पडलेले असतात। शेतकरी मित्रांनो, असं सांगण्याचा उद्देश नाही आहे तुम्ही आपलंच प्रोडक्ट वापरा, परंतु आमचं जे NPK कन्सोर्शिया हे जे प्रोडक्ट आहे, तर याच्यामध्ये 300 करोडपेक्षा जास्त जीवाणू आहेत, जे आपल्या जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस स्लरी तयार करून ठेवतो तर ते अजून तिथे जास्तीत जास्त मल्टिप्लाय होतात, आणि एकंदरीत आपल्या जमिनीमध्ये जे काही उपलब्ध म्हणजे पडलेली खतं आहेत तर ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात। तर तुम्हाला NPK कन्सोचा कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे दादा? म्हणजे आम्हाला NPK कन्सोचा भरपूर वाढ झालेली आणि अन्नद्रव्य खायला मदत झालेली आहे। बरोबर, तर तुम्ही आता सध्या कांद्या पिकाला सुद्धा जे वापरलेलं आहे, तर किती एकर कांदा आहे दादा तुमचा? माझा 3 एकर कांदा आहे। मी 3 चला एकर शेतकरी मित्रांनो, इथं यांचा कांदा पण पाहू। तर शेतकरी मित्रांनो, दादांच्याच कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेला दादा, हा कांदा कधीच लागवड केलेली आपण? हा 1 महिना झालेला आहे त्याला। बरोबर, जे तुम्हाला केळी पिकाला NPK कन्सोचा चांगला रिझल्ट आला त्यावेळेस तुम्ही तिकडे लिक्विड वापरलेलं आहे, इकडे तुम्ही NPK कन्सो जी आमचं जे दाणेदार स्वरूपातलं खत येत आहे तर त्याचा वापर केलेला आहे। तर म्हणजे तुम्ही याला किती बॅग वापरल्यात आता? आम्ही आपलं एका एकरला 1 बॅग वापरलेली आहे NPK कांसो। बरोबर, 25 किलोची 25 किलोची। बरोबर, तर आता भविष्यामध्ये तुम्हाला कसा रिझल्ट येतोय ते नक्कीच आम्हाला कळवा, आणि जर तुम्ही NPK कन्सोची जर वापरलं ना, तर तुम्ही जे बाकीचे खतं वगैरे टाकतात तर ते डायरेक्ट 30 ते 40% तुम्ही कमी करून टाका, म्हणजे तुमचा स्वतःचा खर्च सुद्धा जो काही खतांवर होतो तर तो 100% तिथं आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच जे आमचं NPK कन्सोर्शिया जे लिक्विड स्वरूपातलं येतं आहे त्याच्यासोबत दाणेदार स्वरूपातलं सुद्धा उपलब्ध आहे। दाणेदार स्वरूपातलं जे कन्सो जे आहे तर ते तुम्ही इतर कोणत्याही खतामध्ये मिक्स करून आपल्या पिकाला टाकू शकता, आणि जे लिक्विड स्वरूपातलं आहे तर ते तुम्ही त्याची स्लरी बनवून स्लरी बनल्यानंतर शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत कोणतेही केमिकल बुरशीनाशक चालत नाही। तुम्हाला जी स्लरी आहे तर ती सेपरेट आपल्याला प्रति एकरासाठी 1 लिटर NPK कन्सो तिथं वापरायचं आहे, 200 लिटर पाणी, 2 किलो गुळ, आणि याची स्लरी आपल्याला 24 तासासाठी तिथं बनवून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर सोडायचे आहे। तर अशा पद्धतीने आपले भरपूर सारे समाधानी शेतकरी सध्या तिथं पाहायला मिळत आहे, आणि निश्चितच आवर्जून तुम्ही सुद्धा यावर्षी तुमच्या पिकामध्ये जे काही NPK कन्सो जी आहे कोणत्याही पिकाला चालतं शेतकरी मित्रांनो, अवश्य वापरून पहा। लिक्विड जे आहे तर त्याची तुम्ही ड्रीपद्वारे आळवणी करा, किंवा शेतकरी मित्रांनो फवारणी पंपाचं नोझल काढून डायरेक्ट ड्रिंचिंग केली तरी देखील तिथं चालणार आहे। तर धन्यवाद दादा, धन्यवाद।